महाराज की त्र्यंबकेश्वर भगवान की महारुद्र हनुमान की जय मतोबा महाराज की जय सद्गुरु सोम महाराज की जय मरण हाती सुटली काया मरण हाती सुटली काया विचारेया निश्चय नासोन्या गेली खंती सहज स्थिती भोगाची न देखेसे झाले श्रम न देखेसे झाले श्रम आले वर्म हाताही नासोन्या गेली खंती सहज स्थिती भोगाची तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तिचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता सेवे लागेल सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवे मरण हाती सुटली काया मरण हाती सुटली काया विचारेया निश्चय नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबारा आहे आमची काया काया म्हणजे शरीर हे मरणाच्या तावडीतून कसं सुटलं त्या मरणाच्या संबंधाने मीमांसा करतात विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरून आलय अखिल गुण निदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज उपस्थित कीर्तनकार मंडळी कथाकार मंडळी रामाणाचार्य भागवताचार्य उपस्थित वैष्णव टाळकरी तथा मृदंगाचार्य ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये सर्वांना ज्ञातच आहे कैलासवासी भीमाबाई मसू पाटील बोरगुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज एक कीर्तनाचं आयोजन विनीत मथुराबाई कमलाकर जाधव मुलगी रामभाऊ विश्वनाथ बोरगुडे नातू लक्ष्मण विश्वनाथ बोरगुडे नातू भरत विश्वनाथ बोरगुडे नातू बाळासाहेब विश्वनाथ बोरगुडे नातू आणि संजय विश्वनाथ बोरगुडे नातू समस्त शोकाकुल बोरगुडे परिवार यांच्या माध्यमातून आणि आदरणीय माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे वैष्णव टाळकरी श्री रक्तपरायण प्रकाशजी महाराज नाईकवाडी आणि आबा यांच्या माध्यमातून संपर्कातून माझ्या वाट्याला आलेली सेवा आहे उपस्थित वैष्णव टाळकरी आदरणीय रोहिदासजी आबा जगदाळे आबा उपस्थित आहेत एकदा टाळी वाजवून स्वागत करू आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपण आमचे प्रकाशजी महाराज नाईकवाडे गुरुजी उपस्थित आहेत
आदरणीय गावातून परिसरातून आलेली ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी आणि श्री हरिभक्त आमचे गुरुबंधू अतुलजी महाराजांच्या संस्थेतील बाळ गोपाळ मंडळी एकदा विद्यार्थ्यांकरता त्याला आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्त मृदंगाचार्य ओंकार दादा ओंकार गुरुजी उपस्थित आहेत. मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि जशी गुरुवर्य कृपा दृष्टी करतील त्याप्रमाणे अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू विठाल पुण्यस्मरण निमित्ताची आपली सेवा आहे. मी अनेक वेळा संबंधाने चिंतन मांडत असतो. शेवटी शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत, नाही म्हणून चालत. त्याला आकार म्हणतात. आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. विकार म्हणजे जन्म आणि मृत्यू हे दोन विकार आहेत. आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. एक बोलू, आकाराच्या संबंधाने जो येत असतो त्याला विकार म्हणतात. आकाराला जो चिटकलेला असतो त्याला विकार म्हणतात आणि माणसाच्या आचाराच्या संबंधाने जो येत असतो त्याला विचार म्हणतात. तुम्ही शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. आलिया करावघेनाचे अवघेनाचे आलिया स्वीकारलाय की मग विकार नाही म्हणून कसं जमन? विकार स्वीकारावेच लागतात. आणि कोणते विकार आहेत? जन्म आणि मरण हे दोन विकार आहेत. शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू जसं नाही म्हणून चालत नाही ना. हे पहा, प्राण नावाचा धर्म तुम्ही स्वीकारला, प्राण स्वीकारला की तुम्हाला क्षुधा आणि तृषा हे प्राणाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. मन स्वीकारलं, मन नावाची संकल्पना तुम्ही स्वीकारली की तुम्हाला शोक आणि मोह हे मनाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. तसा देह स्वीकारला की गायच्या पंचुण्याची डबी आहे, जन्म आणि मरण हे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. नाही म्हणून चालत नाही, नाही म्हणून चालत नाही म्हणून चालत. ज्ञानोबा म्हणतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या धनंजया ना म्हणू नये. देहाच्या गावाला आलोत ना, देहाच्या गावाला तर जन्माचा आणि मरणाचा दोन्ही सोहळे साजरे करावे लागतात. दोन्ही सोहळे साजरे करावे लागतात. का? कारण आपण गावाला देहाचे आलेलो. तसं आता मुख्य पाहिलं तर माणसाच्या जीवनात अनेक सोहळे, पण मुख्य 3 सोहळे होतात. एक जन्माचा असतो, एक लग्नाचा असतो आणि एक मरणाचा असतो. खरं सांगा, याच्यातला सगळ्यात आनंदाचा सोहळा कोणता आहे? मरणाचाचे सगळ्या पारमार्थिक दृष्टीने सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचाच आहे. तुकोबा एका ठिकाणी म्हणतात, काय मरणाचा सोहळा झाला गुरुजी? तो झाला सोहळा अनुपम तो झाला सोहळा, हो अनुपम तो झाला सोहळा, अनुपम तो झाला सोहळा. आपुले मेले पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम तो झाला
अनुपम्य कोणता आपुले मरण पाहिले मी डोळा. म्हणून पारमार्थिक दृष्टीनं सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा आहे. पण त्याची गंमत आहे काय, जन्म नावाचा सोहळा साजरा केला की मृत्यू नावाचा सोहळा साजरा करा म्हणायची गरज नाही, तो करावाच लागणार. मला सांगा, आपण स्वागत जन्माचं करतो का आपण स्वागत मरणाचं करतो? जन्माचं. आपल्याला जन्म आवडतो का मृत्यू आवडतो? जन्म आवडतो. सूर्यनारायण सकाळी उगवलेले आवडतात का रात्री मावळलेले? उगवलेले. आता उद्या सूर्यनारायण उगवले, आता आज उगू दे, मी उशीर उठलो म्हणून माझ्या मागरीच मी गाडी झोप लागली होती मला. हो, आता उद्या सकाळी सूर्यनारायण उगवले तर दीपक दादा अगोदर मी जाऊन सांगणार आहे सूर्यनारायणाला काय, अजिबात मावळायचं नाही. उगवलात ना, अजिबात मावळायचं नाही. हे शक्य आहे का? हे शक्य नाही. का? सूर्यनारायणाचं उगवताना स्वागत केलंय ना, मावळताना सुद्धा स्वागत करावाच लागेल. तसं जन्माचं स्वागत केलं की मरणाचं सुद्धा स्वागत करावाच लागेल. नाही म्हणून चालत नाही. ज्ञानोबा म्हणतात, जवरी संगू प्रकृतीचा तववरी त्यागुण घडे कर्माचा, आणि ऐसेही करू म्हणते तयाचा आग्रह चिवरे. शरीर स्वीकारलं कर्म करणार नाही, कर्म करावाच लागणार आहे. शरीर स्वीकारलंय. एक माऊलीनं मला, माऊली मी कर्मच करणार नाही. माऊली म्हणले शक्यच नाही, कर्म करावंच लागेल. नाही काहीच करणार नाही मला. माऊली म्हणले शक्यच नाही, कर्म करावं लागेल. देह स्वीकारला ना, कर्म करावं लागेल. माऊली मी काहीच करणार नाही, मला काहीच करणार नाही, शांत उभा राहणार आहे. माऊली म्हणले शांत उभा राहिला हे तरी करायलाच नाही, काही न करणं हे सुद्धा करणं. म्हणजे शरीर स्वीकारलं की कर्म नाही म्हणून चालत नाही, जन्म मरण नाही म्हणून चालत नाही. परिस्पास सव्यसाची सव्यसाची मूर्ती लावणी देहाची आणि खंती करीती कर्माची ते गावंडे ज्ञानोबरांचे शब्द. म्हणजे शरीर स्वीकारलं की शरीराच्या संबंधाने येणारे कर्म ते करावेच लागतात, नाही म्हणून चालत नाही. तो कबरा म्हणतात, उपजल्या पिंडा मरण सांगा, उपजला पिंडा मरण सांगाते. उपजला पिंडा मरण सांगाते. मरते उपजते मरते उपजते सवेती, मरते उपजते सवेती. मरणाची काव गाठोडी पदारे. मरणाची काव गाठोडी पदारे. जिने तोची वारी मापवारी, जिने तोची वारी जिने तोची वारी माप भरे. जिने तोची वारी माप भरे. उपजल्या पिंडा मरण सांगाते. पिंडा उपजल्या म्हणजे जन्माला आलेला, काय मरण सांगाते. त्या पिंडाला सांगा मरण्यासाठी जन्माला आलास. म्हणजे आपण जगण्यानं जगत नाही, मरण्यानं जगतो. अनेक वेळा उदाहरण देत असतो. 1 लिटर पेट्रोल मध्ये मोटरसायकल जास्तीत जास्त किती किलोमीटर येईल? 200-250. जास्त झाली, ते माझा प्रवास आठवला मला. जास्तीत जास्त किती किलोमीटर येईल? 50 धरू, 50. आपल्याला वाटतं 50 किलोमीटर गाडी इथपर्यंत आली नाही, पेट्रोल खात गेली. आपल्याला वाटतंय जगालो, जगत नाही, मरण्याकडे चाललं. आयुष्य जाते आहे आयुष्य जाते आहे पहा. काळ जपते तेव्हा, काळच वळते महा. दुहिताचा गोरेवा, दुहिताचा गोरवा. झाली
काळ जपत तसे महा. म्हणून तुम्ही एक काम करा, सोयीताचा घोर व्हा. आणि सोयीताचा घोर व्हा काय करायचं, ध्यानी राहा श्रीहरीच्या. सोयीताचा घोर व्हा आणि श्रीहरीच्या ध्यानी राहा. ध्यानी राहा. घोर व्हा. घोर व्हा म्हणजे काय करा, वरा. काय मुक्ती सावी जता वरा याचे करा बापांनो. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे का असा सोयताचा घोर का व्हायचा आहे, कारण नरदेव सोयताचा घोर वाहण्याकरताच म्हणजे त्याला विकार येत ना. पण आता हे जन्मन मरण विकार आहेत, जन्मन मरण विकार आहेत. बरं ठीक आहे. वेदांत शास्त्राने षड विकाराचं चिंतन केले. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षेते आणि विनश्यती, हे षड विकार सांगितले. याच्यातला तुम्ही पहिल्या विकाराला स्पर्श केला की स्पर्श करत 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 शेवटी विनश्यती पण त्यावत लागतं. भक्तिशास्त्रानं थोडं वेगळं सांगितलं. बालपणे गेले ज्ञानता, तारुण्य दशविषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे मरे. म्हणजे वेदांत शास्त्राने सांगितलं अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षेते आणि विनश्यती. भक्तिशास्त्राने सांगितलं बालपण गेलं की तारुण्यपण, आणि तारुण्यपण गेलं की म्हातारपण, आणि म्हातारपण गेलं की डायरेक्ट सरपण. पुढं नाही आता, पुढं पणच नाही, सरपणाचे पुढं काय आता. बरं असं का, कारण शरीर स्वीकारलंय ना, शरीर स्वीकारले म्हणून जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. बरं ठीक आहे. मग महाराज जन्म मृत्यू संपतच नाहीत का, संपतात ना. संपत कधी गुरुजी, आमच्या संत महात्म्यांच्या जीवनात अशी काय क्रांती झालेली आहे, त्या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेली. जन्म आणि मरण या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेले. कसे बेज भाजोनी केली लाई, आमा जन्म नाही आमा मरण नाही. दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेली त्यांची सरली झाला सुफल. दोन्ही विकाराच्या पलीकडे गेले. बरं ठीक आहे. कस काय दोन्ही विकाराच्या पलीकडे गेला तो कोबरा आहे. महाराज म्हणले जन्म आणि मरण हे दोन विकार आहेत ना, हे आकाराला आहेत. पण आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही. आकाराशी कायचा ठाव देव प्रत्यक्ष झाला देव. आमचा देह राहिला नाही, आमचा देव झाला, आणि आमचा देव झाल्यामुळं आम्ही दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. अभंगाचं पहिलं चरण. मरिना हाती सुटली काया, मरिना हाती सुटली काया. हे मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया. निश्चय हो बिचारिया निश्चय. मरणा हाती सुटली काया. तुकोबारा म्हणले आमची काया मरणाच्या तावडीतून सुटली. का, कारण जन्म आणि मरण हे दोन विकार आकाराला आहेत, पण आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही. का, देव प्रत्यक्ष झाला देव, आणि एकदा देव झाल्यावर जन्म मरण कशाला राहील, का नाही राहणार. कारण साखरेचा नोहे ऊस, आमाक्याचा गर्भवास. ऊसापासून साखर तयार होती का, साखरेपासून ऊस तयार होतो. एकदा ऊसाची साखर तयार झाल्यावर पुन्हा परत ऊस तयार करता येईल का, नाही. तसा एकदा देव झाल्याच्या नंतर परत त्या अवस्थेला कशाला येईल. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, आम्ही दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो म्हणून जन्म आणि मरण हे दोन्ही विकार राहिले नाही. मरणा हाती सुटली
काया दोन्ही विकार राहिले नाही. बरं ठीक आहे, कस काय जन्म मरण नाही मारत? आता आता मी जन्म सांग हे मरण सांगत नाही आबा, जन्म सांगतो. जन्म का नाही सांगतो, मरण का नाही सांगत नाही. असं का? मला असं वाटतंय जन्म का नाही सांगितलं, मरण का नाही सांगायची गरज पडणार नाही. असं का? कारण आता फिरण्याचा योग यायला ना, तुम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो ना, तर असा योग यायला प्रत्येक ठिकाणी असंच ऐकायला भेटायले की जन्मलेले माणसं मारायले, जन्मलेले माणसं मारले ना मरतात, हे असं बऱ्याच ठिकाणी ऐकले. मग मला वाटतं आता जन्माचंच कारण पाहू ना, जन्म का नाही, मग मरण सांगायची गरजच पडणार नाही. आपण जन्म का नाही हे पाहू, जन्म का नाही. मी अनेक वेळा सांगत असतो, नाही हे सांगत असतो, अनेक वेळा सांगत असतो जन्म का नाही. मी अनेक वेळा सांगतो माणसाला जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी 1, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे 2, आणि 3 केले कर्म झाले त्याचे भोग आले उपजले मेले. जन्माचं पहिलं कारण आहे पाप पुण्य. माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो. पण तुकोबारा म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. का? कारण आम्ही पाप आणि पुण्य याच्या पलीकडे गेलो. पाप पुण्याअंगी नातळे झुंजार ते विष्णुदास जगे, पाप पुण्याअंगी नातळे त्या हो लागोने दो पाप पुण्य लागोने ती पाप पुण्यांगा, लागोने ती पाप पुण्यांगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दो पाप पुण्यांगा. आम्ही अग्निरूप झालो, आणि अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. आता संतांच्या ठिकाणी कशात आलं पाप आणि पुण्य? उलट तुका म्हणे पापे जाते संतांच्या जपे. उलट संतांच्या जपानं पाप जातात, आणि त्यांच्या ठिकाणी कशाला पाप राहील? ऐका का, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज त्र्यंबकेश्वरला गेले, कुशावर्ताचं स्नान केलं. स्नान करून बाहेर आल्याच्या नंतर काय भूदेव मंडळी महाराजांना भेटले, आणि महाराजांना काय म्हणले? हातावर पाणी घ्या, पाणी घ्या, आणि म्हणा म्हणले पापम पाप कर्माणम पापात्मा पाप संभवा असं म्हणा, आणि सोडा पाणी खाली. जोग महाराज म्हणले मी म्हणणारच नाही. ते म्हणले का म्हणणार नाही? जोग महाराज म्हणले माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी पापच केलं नाही, तर म्हणूच कशाला. म्हणजे मला मुद्दा मांडायचा एवढे म्हणजे मला मुद्दा मांडायचा आता 2-4 वाजता तेवढे तरी कशाला, म्हणजे मला मुद्दा मांडायचा पाप नाही, पाप नाही. आणि पाप नाही ना संत, तसं पुण्य सुद्धा नाही. तू म्हणताना असं कुठं असते पुण्य नाही. आमच्या संत महात्म्यांना पुण्याशी देणं घेणं नाही. असं कसं काय? विनोदान मला सांगा, हरिपाठातलं ध्रुवपद काय? हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सरळ सरळ अर्थ कसा आहे? तुम्ही मुखान हरी हरी म्हणा, एवढं पुण्य होईल की त्याची गणना सुद्धा करता येणार नाही. गणना म्हणजे मोजमाप, सरळ अर्थ आहे ना. पण तुकोबारा म्हणले आमच्या दृष्टीने तसा अर्थ नाही. मग कसं आहे? म्हणजे संतांना पुण्याशी देणं घेणं नेहमी सांगलो. तुकोबारा म्हणले आम्ही हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा एवढंच करू, पुण्याची गणना कोण करणे, कोण करी. हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा एवढंच करू, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे आम्हाला पहिला अर्थ तर तेच बरोबर बरं का, नाही तुम्ही बंद करतो म्हणजे पहिला तसा तोच अर्थ हो. हरिमुख्य म्हणा, हरिमुख पुण्याची गणना कोण, म्हणजे पाप पुण्याशी आम्हाला देणे घेणं नाही. पाप पुण्याअंगी नातळे त्या, किंवा नाही पाप पुण्य लागत त्या. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पाप पुण्य लागत त्या. बघा, पाप नाही आणि पुण्य नाही. का नाही पाप आणि पुण्य? आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप झालोत म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो 1, आणि अग्निरूप झालोत म्हणजे आम्ही नाम स्वरूप झालो 2. दोन्ही अर्थ करतात प्रकाश बाबा. ज्ञान स्वरूप झालोत म्हणजे अहम ब्रह्मास्मी या पदावर आम्ही आरूढ झालो, म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो. आणि भक्ती मार्गाने नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणे. देव पावाया गेलो, देव पाहावयासी गेलो, तेथे देवाची होऊनी देलो, तेथे देवाची होऊनी देलो, तेथे देवाची होऊनी देलो. देव पावाया तेथे देवाची
वरती होऊन ठेलो चतुर्भुज नर होऊन ठेले चतुर्भुज नर होऊन ठेले चतुर्भुज नर होऊन ठेले मात्र सगोत्र मातृपितृ भात्रा सगोत्र अपार मातृपितृ भाता सगोत्रा मातृपितृ भात्रा सगोत्र अपार चतुर्भुज नर होते चतुर्भुज नर होऊन ठेले चतुर्भुज नर होऊन ठेले चतुर्भुज नर होऊन ठेले मला मुद्दा मांडायचा आहे, म्हणजे मी नाम स्वरूप झालो आणि अब्रह्मास्म्या पदावर आरूढ झालो म्हणजे ज्ञान स्वरूप झालो आणि दोन्हीचा अर्थ एकच म्हणजे अग्निरूप झालो आणि अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. कशाला पाप आणि पुण्य आणि अग्निरूप झालं मला अनेक वेळा उदाहरण देत असतो. एखादं झाड असावं आणि त्या झाडावर सगळ्यात पक्षाचे घरटे असावं. भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यात पक्षाचे आपले हे मोठाले पक्ष छोटाले घ्यावं पक्षाचे म्हणजे चिमणी छोटा चिमणी नवीनच पोपट हे नुसता पोपट नवीन पोपट वेगळं नुसता पोपट कावळा कबूतर ज्या नाही नुसतं कबूतर हो त्या सगळ्याच पक्ष्यांचे घरटे असावं एखाद्या झाडावर आणि त्या झाडाला अग्नी लागाव दर 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 ते झाड पेटाव. झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरे लवून जाते का पश्चिमेला जिकडे रस्ता दिसेल तिकडे ज्ञानावर म्हणतात ना आगे लागल्या रुखी दे कोणी सैरा पळते पक्षी सैराट नाही नुसता सैरा हो दे कोणी सैरा पळती पक्षी. झाडाला अग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी जसं जिकडे रस्ता दिसन तिकडे पळतात तसं अंतकरण वृत्तीला अहम ब्रह्मास्मरूपी अग्नी लागल्याच्या नंतर किंवा अंतकरण वृत्तीला नामचिंतनाचा अग्नी लागल्याच्या नंतर अंतकरणातले काम क्रोध लोभ हे जातील याच्यात नवल नाही पाप पुण्य सुद्धा राहत म्हणून लागो नेदो पाप पुण्यांगा म्हणून पाप नाही आणि गायच्या पण हे पुण्य नाही पाप नाही आणि पुण्य नाही. जन्म कशामुळे घाव लागू लागला पाप पुण्यामुळे कारण पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी पण तो कोबाऱ्या म्हणले पाप आणि पुण्यच नाही पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही याचाच अर्थ मरणा हाती सुटली काया म्हणून आमची काया मरणाच्या तावडीतून सुटली. बघा जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य आणि जन्माचं दुसरं कारण वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो म्हणजे मरणाची वेळ जर वासना उत्पन्न झाली ना त्या माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो नवे तो कोबाऱ्या म्हणले तुम्हा आम्हाला जन्म घ्यावा लागणे याच्यात नवल नाही. मग आबा तो कोबाऱ्या एका ठिकाणी म्हणले आपल्या तपाच्या बळानं किती जरी सक्षम झालेला महात्मा असला आणि मरणाची जर त्या महात्म्याला वासना उत्पन्न झाली ना त्या महात्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तरी तपोबळी जन्मदरी कधी वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मदरी. माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो पण आमचे तुकोबाऱ्या म्हणले मला नाही घ्यावं लागत आम्हाला नाही घ्यावं लागत का वासनाच राहिली नाही म्हणून जन्म घ्यावा लागत. तो का म्हणे अवघे आवरली वासना तुका मने अवघे आवरिले वासना आवरिले वासना आता नारायणा दुसऱ्यापासून अवघी वासना आवरिली मग कुठे ठेवली आता नारायणा. दुसऱ्यापासून म्हणजे संसारातली वासना मी आवरिली आणि परमार्थात आणून ठेवली. पायी गोविली वासना तुझ्या केले ब्रह्मज्ञान पायी गोविली वासना वासनाच राहिली नाही म्हणजे वासनाच राहिली नाही. मनुष्याची वासना किती संपाव मी अनेक उदाहरण देत असतो.
आपण आरती करतो बघा, आरती. आणि आरती करत असताना कापुराची डबी घेतली आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी कशाची, शिऱ्याची घेतल्या, कापराची एक एक वडी घेतली. एक टाइम असा येतो त्या डबीतला पूर्ण कापूर संपतो. कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर नाकाला लावली तर कशाचा वास येतो? कापुरात येतो का नाही? पण तुकोबारा म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे म्हणले. कापराचा नाही, वासनेचा. एवढी वासना संपा. वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. चरण रज लागतात संत चरण रज लागता सहज, चरण रज लागतात संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून चरण रज लागतात है वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, जळून जाय, जळून जाय, वासनेचे बीज जळून जा किंवा वासना निमाली समूळ जाती. ब्रह्मरस गोडी जयासे पावली, वासना निमाली समूळ वासना नुरवावी. आयसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. वासनाच राहिली नाही. चला, जन्म कशामुळे घाव लागू लागला? बायकोच्या मार्कानेमुळे, वासनेमुळे. पण तुकोबारे म्हणले वासनाच नाही. वासना नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. याचाच अर्थ मरणा हाती सुटली काया. म्हणून आमची काया मरणाच्या तावडीतून सुटली. जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं वासना, आणि तिसरं कर्म. केले कर्म झाले, उपजले मेले. ऐसे किती माणसाला जन्म कर्मामुळे ज्ञानोबर म्हणतात ना, आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळ ते भोगावया यावे देहाय. यावंच लागतं कर्म शिल्लक राहिल्याच्या नंतर. पण आमच्या तुकोबारा म्हणले आम्हाला नाही यावं लागत. का? कर्मच राहिलं नाही. कर्माचे 3 प्रकार आहेत, संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. तुकोबारा म्हणले तिन्ही कर्म राहिले नाही. कसे? संचित कर्म ज्ञानानं नष्ट झालं. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. संचित कर्म ज्ञान नष्ट झालं. दुसरं क्रियमान म्हणजे चालू कर्म. तुकोबारा म्हणले चालू कर्म आम्ही ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. जनानोय आवगा जनार्दन, असे ऐकता नेवाते साधू जन. एका जनार्दने बांधले नेचा कुणावो, झाली संध्या अदानी संध्या, अदानी संध्या सहज कर्मे ते झाली ब्रह्मार्पण. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. यत करोशे दसनासी, यत जीवस्ते ददासी, यत तपस्ये कोणते तत्पुरुषमदर्पण. ब्रह्मार्पणम ब्रह्मैर ब्रह्मागुणम ब्रह्मण होतं ब्रह्मतेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. संचित ज्ञानानं नष्ट झालं. राहिलं कोणतं? प्रारब्ध. पण ते सुद्धा राहिलं नाही. कस काय? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरे कृपे त्याचा नाश झाला. आता तिन्ही कर्म राहिले नाही. आणि जन्म कशामुळे घाव लागू लागला? दुकानदाराच्या उधारी देण्यामुळे, आपले सॉरी कर्मामुळे. मला असं एक दुकानदाराने दक्षिण दिली कीर्तन झालं म्हणजे आठवण करून दिल्यामुळे. एक दुकानदार आले होते. जन्म कर्मामुळे. पण तुकोबारा म्हणले कर्मच राहिलं नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. याचाच अर्थ मरणा हाती सुटली काया. म्हणून आमचं शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. बरं ठीक आहे महाराज, शरीर मरणाच्या तावडीतून सुटण्याकरता काय केलं म्हणजे आम्ही विचार केला. विचार या निश्चय. विचार करून पुन्हा निश्चय केला. विचार केला आणि मरण संपवलं. आता विचार करून कसं मरण संपवता येईल? येतं ना. उलट दोन्ही मार्गाने विचार करा. ज्ञान मार्गाने विचार करून मरण संपवता येतं, आणि भक्ती मार्गाने विचार करून मरण संपवता येतं. बरं, ज्ञान मार्गाने कोणता विचार केला आणि मरण संपवलं? ज्ञान मार्गाने कोणता विचार केला सांगू? आहे मी कोण करावा हा विचार. मी कोण हा ज्ञान मार्गाने विचार केला. आणि भक्ती मार्गाने कोणता विचार केला? सारासार विचार हा भक्ती मार्गाने विचार केला आणि मरण संपवलं. ज्ञान मार्गाने मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचंय हा विचार केला. मी अनेक वेळा सांगत असतो, दादा माणसाला कुठं जायचंय हे अगोदर कळावं. कुठं जायचं हे अगोदर कळावं.
आणि कुठं जायचं हे जरी नाही कळालं तर कुठून आलो हे तरी कळावं. हो ना. आणि कुठून आलो हे बी नाही कळालं तर सध्या कुठे हे तरी कळावं. आणि सध्या कुठे हे बी नाही कळालं तर आपण कुणी हे तरी कळावं. कुठं जायचंय अगोदर कळा. कुठं जायचंय नाही कळालं तर कुठून आलो हे तरी कळा. कुठून आलो हे नाही कळालं तर सध्या कुठे हे तरी कळा. आणि सध्या कुठे हे नाही कळालं तर आपण कोणी हे तरी कळा. याला उलट करतो आबा. याला उलट करतो. आपण कोण आहेत हे कळालं की आपण कुठे हे कळत असतं. आणि आपण कुठे हे कळालं की आपण कुठून आलो हे कळत असतं. आणि आपण कुठून आलो हे कळालं की आपल्याला कुठं जायचं हे कळत असतं. आलासी कोटून जाशी रे कवन्या ठाया आला दासी कोटोने या दासी रे कवना ठाया आला जी पोटोनिया जाशी रे कवन्या ठाया आलासी कोटोने या दासी रे कवना ठाया घरदार तुझे आई आवडील डगीत माया तुझे नाही अवघी लटके होई बाबा मला माझ्या घरी नेऊन सोडा. बसलेले कुठे आहेत? घरात. आणि घरासमोर लोक वागायचे नाहीत त्यांना म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा. एक जण मला महाराज घरातच बसलेला आहेत ना पुन्हा म्हणता घरी नेऊन सोडा. गुरुजी आमच्या तुकोबाऱ्यांची तत्वज्ञानाची भाषा आहे. काय? तुकोबाऱ्या म्हणले या घराचा विषय नाही. मग या घराचा विषय संपल्यानंतर ज्या खऱ्या घराची सुरुवात होती का त्या घरी नेऊन सोडा. तत्वज्ञानाची भाषा आहे. मग त्याच्या लक्षात आलं महाराज कुठं जायचं म्हणाले. तो म्हणाला महाराज का जाण्याची भाषा करायला आला तर राहा ना. तुकोबार म्हणले राहून काय करू मला इथं करमतच नाही. का करमत नाही? माणसाला स्वदेशात करमत असतंय परदेशात नाही. परदेश म्हणजे आपलं घर आपलं शरीर सुद्धा परदेश हो. स्वदेश म्हणजे मूळचं स्वरूप. महाराज म्हणले हा माझ्यासाठी परदेशी. परदेशी म्हणजे बघा तुकोबारा स्वतःच्या घराला परदेश म्हणतात आणि आपली येडी म्हणजे परदेशी परदेशी जाना जाना नाही वाला येडे परदेश राहता कुठे येतो तुम्ही परदेश तुम्ही तुम्ही आम्ही राहतो हा परदेशी. महाराज म्हणले मला माझ्या घरी नेऊन घाला. तो म्हणाला महाराज तुम्ही म्हणतात हा परदेशी मला इथं करमत नाही मला माझ्या घरी नेऊन घाला. मग इथं आलात कसं तुम्ही? महाराज म्हणले सहज फिरत आलो. देश वेचनो हे माझा देश वेचनो हे माझा सद फिरत आलो. करू तुमचा कवनावे कोठे माय डोळा म्हणती माझी देही कैचा मोकलितो. परदेशी आई मोठी अंग पांगुळा आलो. परदेशी नाही कोणी पांगुळ झालो. नुसतं ऐकत राहावं. खरंच देश वेषणोय माझा सहज फिरत आलो. तू को बरं
घरी नेऊन घाला म्हणतात, हा माझ्यासाठी परदेशी म्हणतात, माझं इथं कोणी नाही म्हणतात. मग आलात कसं? माझ म्हणजे सहज फिरत आलो. मग सहज फिरत आलात तर राहा ना. तू कबर म्हणजे राहून काय करू? देश माझा नाही आणि वेश माझा नाही. ऐका, देश या शब्दाचा अर्थ आहे जागा आणि वेश या शब्दाचा अर्थ आहे शरीर. तो कोबाऱ्या म्हणले जागा माझी नाही, शरीर माझं नाही, राहून काय करू? बरं महाराजांना विचार, महाराज जागेचं जाऊ द्या, समजा जागेचं जाऊ द्या, पण शरीर कसं का तुमचं नाही? महाराज म्हणले या शरीराला मी माझं का म्हणत नाही सांगू? कारण या शरीरावरती अनेकांचा मालकी हक्क आहे. या शरीरावरती कोणाकोणाचा आहे? आई मुलाच्या समाधानानं म्हणते हा देह माझा आहे. पत्नी नवऱ्याच्या समाधानानं म्हणते हा देह माझा आहे. भाऊ भावाच्या समाधानानं म्हणतो हा देह माझा आहे. वडील मुलाच्या समाधानानं म्हणतात हा देह माझा आहे. हे जाऊ द्या, स्मशानातला अग्नी सुद्धा म्हणतोय हा देह माझा आहे. मग इतक्या जणांचा जर याच्या मालकी हक्क असेल तर माझ्या वाट्याला किती फ्लॉट यालाय? 10 अंतित कचरा. महाराज देश माझा नाही, वेश माझा नाही. विनोदाचा भाग जाऊ द्या, पण देश माझा नाही, वेश माझा नाही. मग आलात कसं? सहज फिरत आलो. सहज नाही, संत येते उपकारासाठी. हा, येते उपकारासाठी संत महात्म्यांची अवस्था. मग सहज फिरत आलो. बरं ठीक आहे, मग आलात तर राहा ना. तू का बरं म्हणजे राहून काय करू? माझं कोणी ऐकतच नाही. करू सत्ता कौनावरी, माझं कोणी ऐकतच नाही. म्हणजे महाराजांना विचारलं, महाराज कोण ऐकत नाही? घरचे ऐकत नाहीत का गावातले ऐकत नाही? महाराज म्हणले घरच्याचा बाहेरच्यांचा विषयच नाही. मग ज्या इंद्रियांना मी माझं म्हणतो ती इंद्रियच माझं ऐकत नाही. पाय डोळा म्हणता माझी ती काय आता काय जन्म मरण्याच्या आत म्हणले पाय डोळा म्हणता माझी ती काय मुकलेलो. इंद्रियच माझं ऐकत नाहीत. काय ऐकत नाहीत? बघा तुम्ही, विषय समोर आला की इंद्रिय जीवाचं ऐकत नाही, जीवाला बरोबर विषयाकडे नेतात. तुकोबारांचे वचन आहेत, वाचा वदे परी करणे कठीण, इंद्रियाधीन झालो देवा. किंवा इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. काय करावं? हा जीव इंद्रियाच्या अधीन झाला. हा, म्हणून तुकोबार म्हणले इंद्रियच ऐकत नाहीत. काय ऐकत नाहीत? नाथ भगवंतात अशा गोड व्हावे. प्रत्येक इंद्रियाची धाव आपापल्या पद्धतीने. जीवा रसाकडे उडी, तृषा प्राशना लागे तोडी, कृष्णाची रत्य सुखाची गोडी ते चरफडी रमावया. त्वचा पाये मृदुपण, उदरवांचे पूर्ण अन्न, श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आलाप, घ्राण उद्यत परिमळा, रूप पावया डोळा, हस्तवांची ती खेळा, नाना लिळा स्वभावे, पाय वांचे ती गती, ऐसी इंद्रिय ओढा उडी ती, नाना जेवी गेपती बहुता सवती तोडी ती. बघा, प्रत्येक इंद्रियाची धाव आपापल्या पद्धतीने. जीवा रसाकडे उडी, जिभेला रस विषय आवडतो. म्हणजे आता जर फोडणीचा वास आला तिकडून लोक म्हणते इतकं असते कीर्तन का? जीवा रसाकडे उडी, जिभेला रस विषय आवडतो. आणि कानाला मधुर ध्वनी आला आपापल्या. म्हणून तर शेवट शब्द वापरला ना, बहुता सवती तोडीची म्हणली. सवती शब्द घातला. आता हे उदाहरण पूर्वीच्या काळातले. सवती म्हणजे जसा एक पुरुष असावा त्याला अनेक पत्नी असावं, त्याची जशी होणारी फजिती तसं इंद्रियामुळे जीवाची होणारी फजिती, म्हणून सवती शब्द घेतला. आता सवती शब्द घेता येणार नाही का? एकच भेटाना. हो, म्हणजे मला मुद्दा मांडत, विषय समोर आला की इंद्रिय जीवाचं ऐकत नाही, जीवाला बरोबर विषयाकडे नेतात. विषय ते मी अनेक उदाहरण सांगत असतो का. ते झाडाला आंबा होता पिकलेला, झाडाला आंबा होता पिकलेला, पाहिला कोणी? डोळ्याने. बरं, ज्यांना पाहिलं तर जाता येतं का? गेलं कोण? पाय. बरं, जेव गेले त्याला तोडता येतो का? तोडा कोणी? हाताने. पा म्हणजे ज्यानं पाहिलं त्याला जाता येत नाही, जे गेले त्याला तोडता येत नाही. बरं, ज्यानं तोडा त्याला खाता येत नाही. इथं एक तर आहे का? खाल्ला कोणी? मग चुलते हे तोंडानी. ते आमचे बांधव झाड आंब्याचं, ते 1 वर्ष त्यांना असते झाड, 1 वर्ष आम्हाला. ते गप्पन आठवलं मला. ते त्याच्यामध्ये असं होतं बघा. घरात तेवढं कट करा बाबा, आमच्या चुलत्याला पाहिलं झालं मला गेलं की. हो ना. हा, हे जरी नाही काल गेलं कोण? ज्यानं अच्छा मोसम तुटला होता ना, म्हणजे मला आठवण गेलं नेमकं काय. हे घेतलं मध्ये आठवतंय मला नेमकं काय. म्हणजे ज्यांना पाहिलं त्याला जाता येत नाही, बरोबर, आणि जे गेले त्याला तोडता येत नाही. बरं, ज्यांना तोडा हाताने त्याला खाता येत नाही. खाल्ला कोणी? तोंडाने. बरं, तोंडाने खावते दीपक दादा आंबा. आंबाला कुठं तोंडाला हे तोंडा तरी आंबा कुठं ठेवता आला? आंबा कुठे गेला? पोटात. पण आंबा जेव्हा पोटात गेला का तेव्हा आंबा तोडतानाच पाहिलं होतं मालकानं बंगल्यावर. पण मालक आंबा तोडूस तर खाऊस तर काहीच म्हणला नाही.
आंबा खाल्लं तिकून काठी घेऊन आला. काठी घेऊन आला धडेल दिशांनी पाठी. पाठीत काठी बसली की पाठ लागली बोलायला. पाठ म्हणली माय माझी काय चुकी आहे. पाठ म्हणली माझी काय चुकी आहे. बरोबर आहे ना पाठीचं. पाठ म्हणली जन पाहिले का जातात नाही जगाला त्याला तोडतात नाही जन तोडतात खातात नाही जन खाला तोंड ठेवतात आंबा गेला पोटात. तर लोक बरं जाऊ द्या आंबा गेला पोटात बरोबर आणि टप्पू मला का पाठ म्हणली ना ओमकार दादा. पण बघा जेव्हा पाठीत टप्पू पडले तेव्हा पाली कुठून आलं डोळ्यातून. कस काय ह्याच कडून पाहिलं होतं यानं म्हणून ते म्हणजे मला मुद्दा मांडायचा विषय समोर आला की इंद्रिय जीवाची सत्ता मानत नाही जीवाला बरोबर विषय करण्यात म्हणतो कोबरा म्हणले पाय डोळा म्हणता माझी ती कैसा मोकली. म्हणून परदेशी नाही कोणी अंध पांगोळ झालो म्हणून हा माझ्यासाठी परदेशी म्हणून तुम्ही एक काम करा काय आता माझी खरी चिंता तुम्ही माझी चिंता करा आणि मला माझ्या घरी नेऊन घाल. आपला मुद्दा आहे मला माझ्या घरी नेऊन घाल. बरं ठीक आहे. तर साधक मला महाराज तुम्ही सिद्ध करून दाखवलंय देश माझा नाही वेश माझा नाही माझं कोणी ऐकत नाही मी इथं परदेश हा माझ्यासाठी परदेश आहे सहज फिरत आलो मला माझ्या घरी नेऊन घाला. ठीक आहे मला कळालं चला तुम्हाला तुमच्या घरी नेऊन घालतो. पण मला सांगा काय ज्या घरी तुम्हाला जायचंय तो साधक मला महाराजांना ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या भिंतीचा कलर कसा आहे सांगा पाहतो नेऊन घालतो. आता बरोबर आहे त्या साधकानं कुठे नेऊन घालत घरातच बसलेले आहेत ना. बरं तसं नाही सांगता आलं तर ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या खिडक्या दरवाजा कोणी दिशेला सांगा पाहतो नेऊन घालतो. आबा तुकोबाऱ्यांची तत्वज्ञानाची भाषा आहे. आमच्या तुकोबाऱ्या म्हणले ज्या घरी मला जायचंय त्या घराला भिंतच नाही तर कलरचा प्रश्नच नाही. ज्या घरी मला जायचंय त्या घराला आकारच नाही तर खिडक्याचा दरवाजाचा प्रश्नच नाही. मग नेमकं तुकोबाऱ्या घर तरी कुठे तुमचं. निरंजनी आम्ही बांधले घर. निरंजनी म्हणजे निर्गुण स्वरूपता ब्रह्म स्वरूपता. वेदांत म्हणजे जे आद्वैत स्थिती सांगितली ना ते आद्वैत स्थिती किंवा शिव स्वरूपता जीवाचं ते खरं घरी. हे बोलू हे आपले घरच नाहीत महाराज. हा थोडं जरा मोकळं बोल. या मृत्यू लोकात तुम्ही आम्ही सगळे पाहुणे आलेलो आणि पाहुणा हा राहण्याकरता नाही जाण्याकरताच आलेला असतो. कारण वस्ती कर वस्ती आला जाण्या मग कोणी पाहुणा इथं 20 वर्षासाठी आलेला आहे कोणी 40 कोणी 60 80 जास्तीत जास्त 100 लोकच राहावा आणि तुम्ही ठेवून घेऊन 100च्या पुढे 100 पर्यंत. प्रत्येक पाहुणा राहण्याकरता आलेला आहे हे जाण्याकरता आलेला आहे जाण्याकरता हे बोलू. आणि या मृत्यू लोक जर आपण या संसार जर पाहुण्यासारखं राहिलोत ना पाहुण्यासारखं म्हणजे पाहुणा कसा राहत असतो मला उद्या माझ्या गावाला निघून जायचं ह्या भावनेनं राहतो ना तसं या संसार जर आपण पाहुण्यासारखं राहिलोत ना तर कोणीतरी आपल्याकडे पाहुणं म्हणून येत असतो. पाहुण्यासारखं राहिल्यावर कोण पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी. जर पाहुण्यासारखं राहिलोत ना तर कोणीतरी ऋषिकेशी पाहुणं म्हणून येत असतो. म्हणजे विठ्ठल पाहुणा आला माझ्या म्हणजे भगवंत पाहुणं येत असतो. जर पाहुण्यासारखं राहिलो तर आणि जर इथं पाहुण्यासारखं नाहीत ना राहिलोत म्हणजे सगळं माझं मी हे सगळं म्हणून जर राहिलोत ना तर मग आपण पाहुणे म्हणूनच जाणार आहे देवाकडे नाही. मग यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म नरकाची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा. हरी विना जन्म नरकाची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय प्राणी होय. यमाचा पाहुणा प्राणी होय. हा मग ज्यांना त्यांना ठरवायचंय नेमका पाहुणा कोणाचा म्हणून जायचंय. देवाचा पान म्हणून गेलोत ना वैकुंठ भुवनी किंवा चिरंजीव कल्प वैकुंठ जर देवाचा पान म्हणून गेलो तर यमाचा गेलो मारी ती थोडी ती निष्ठुर मारी ती थोडी ती
भूमीवरी चालविती पायी अग्निस्तंभापायी कौटाळी अग्निस्तंभापायी कौटाळी भूमीवरी चालविती पायी अग्निस्तंभाबाई कौताळी अग्निस्तंभाबाई कौताळी तप्त भूमी पायी चालविती पायी तापलेल्या भूमीवर असं बिगर चपलाचं चालवतात. लोखंडाचा तुकडा आहे समजा पाईप आहे, तो जर जाळावा जाता गरम केला तर कसा लाल होतो. त्याला हात लावल्यावर माणूस काय म्हणतो गारी म्हणते का तर तापवतात त्याला मिठी मारायला लावतात. अग्निस्तंभ बाई कवटाळ मिठी म्हणून मारीची तुडीची जोडीची यमाची मला मुद्दा मांडायचा आहे. बरं असं का करतात त्याचं कारण आहे काय. तुम्ही जरी तर मी माझं म्हणून राहिलो म्हणून ते हानते. जरी त्याला आसक्ती सोडली तर महाराज म्हणले वैकुंठ होनी घर केले म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे. बरं ठीक आहे महाराज तुम्ही काय म्हणलात मला माझ्या घरी निघाला ठीक आहे. निरंजने आम्ही बांधिले घर पण तुम्ही म्हणले की मी शब्दाचा विचार करून मरण संपवलंय. मग मी शब्दाचा काय विचार केला आहे मी कोण करावा विचार. तर मी शब्दाचा काय विचार केला ऐका मी शब्दाचा तुकोबारा म्हणले विचार केला. मी म्हणजे मी तुकाराम नाही मग मी वासुदेव तत्वता कशावरून कोळो येईल विचारिता सबूत पुरावा आई ठाऊ कसा बागिया अजून कोणाला नाही तुझ्या अनेक मागवता गा. मी वासुदेव तत्वता मी शब्दाचा काय विचार केला. समजा आपल्या जर एखाद्याने विचारलं तुमचं नाव बाबूराव अरे बाबूराव हे नाव ध्याच आहे बाबा बरोबर आहे का नाही. हे बाबूराव हे नाव ध्याच आहे. हे बोलू श्री गुरु पद्माकरराव म्हणत असतात देहाच्या संबंधाने निर्माण झालेली ओळख काय काळापुरती असते पण आत्मसंबंधाने निर्माण झालेली ओळख कायमस्वरूपी टिकणारी असते. म्हणून मला म्हणजे परिचय देहाचा नाही परिचय आत्मस्वरूपाचा त्याला. याचाच अर्थ काय झाला मरणा हाती सुटली काया म्हणून शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. बघा ज्ञान मार्गाने मी कोणी विचार केला मरण संपवलं आणि भक्ती मार्गाने काय विचार केला सारासार विचार. भक्ती मार्गाने सार काय आसार काय विचार केला आमच्या लक्षात आलं काय फलकट तो संसार आणि येते सार भगवंत किंवा सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवंताचं नाम सार हे आमच्या लक्षात आलं आणि ते नाम आम्ही कंठात धरलं आणि कंठात धरल्यामुळे काय झालं की त्या नामाचा स्वरूप परिणाम असा झाला नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त झाला आणि नामी स्वरूपाला प्राप्त झाल्याच्या नंतर मग काय झालं जन्म मरणाच्या पलीकडे गेलो. मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय म्हणून आमचं शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. ज्ञान मार्गाने निरंजनी म्हणजे निर्गुण स्वरूप त्याला प्राप्त झालो आणि एकदा निर्गुण स्वरूप त्याला मनुष्य प्राप्त झाला की मग आता दिवसाच्या देव झाले अवघे जन देव झाले अवघे जन देव झाले अवघे जना देव झाले अवघे जना देव झाले अवघे जन देव झाले म्हणजे याचा अर्थ असा झाला की विठ्ठल जळी स्थळी भरला सगळीकडे देव दिसायला लागला म्हणजे भरला घनदाट हरिदेश जनिवनी आत्म येणे दस दिशा सगळीकडे देव दिसायला लागला. सगळीकडे देव दिसायला लागल्यामुळं आता दिवसाचारी केळी मेळी हो म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे. म्हणून काय झालं मरणा हाती सुटली काया म्हणून शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. काय 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 का शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं बरं म्हणजे संत महात्मे शरीर मरण म्हणजे काय याच्यातून जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही. या शरीराची आसक्ती सुटणं हे खरं मरण आहे. या शरीराचं ममत्व सुटणं तादात्म्य सुटणं हे खरं मरण आहे. म्हणजे आता हे बघा
आता या शरीरातून जीव निघून गेला, या शरीरातून या शरीराला तिथे टेकून देऊन बसवलं समजा, या शरीरात मला नाही समजा उदाहरण द्या, या शरीराला समजा तिथे टेकून देऊन बसवलं, तुम्ही काय म्हणता त्याला? जीव निघून गेल्याच्या नंतर काय म्हणता? मड. बरोबर आहे का नाही? याच्यातून जीव निघून गेला आपण याला मड म्हणतो. तुकोबाराय म्हणले याच्या जीव असतानाच आम्ही याला मड म्हणतो. म्हणजे शरीराची आसक्ती सुटली, शरीराचं तादात्म्य सुटलं, शरीराचं ममत्व सुटलं. म्हणले कसं? देह जाओ आत्वा राव पांडुरंग भाऊ चरण सोडी सर्वता आन कोदी पंढरीनाथ. देह जाव त्वराव पांडुरंग दृढ भाऊ चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ. देह जाव त्वराव पांडुरंग दृढ भाऊ चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ. देह जाव त्वराव पांडुरंग दृढ भाऊ चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ. तुझे पंढरीनाथ पंढरीनाथ पंढरीनाथ. देह जाऊ अथवा राहू, देह जाऊ नाहीतर राहू म्हणजे देहाचा संबंध तुटला. संत महात्मे शरीर नाही शरीराचा संबंध सोडतात, आणि आपण शरीर सोडतो पण शरीराचा संबंध सोडित नाही. मेल्या बी सोडित नाहीत आपण, मेल्या सुद्धा शरीराचा संबंध सोडत नाहीत. आणि संत महात्मे देहात असताना देहाचा संबंध सोडतात. देह जाऊ आपण मेल्या सुद्धा शरीराचा संबंध कसा सोडत नाहीत? 2 मिनिटं मी अनेक वेळा उदाहरण देत असतो. आपण बघा मेल्या सुद्धा शरीराचा संबंध सोडित नाही. गुरुजी आमच्या जालना परिसरात एक शेतकरी होता. त्यांना नाना म्हणायचे. 130 एकर ऊस, पोरग कलेक्टर, सुनबाई वकील, मोठा माणूस, 3 गाड्या बसायला, बैलगाड्या. तुम्हाला नाव येत नाही, गाड्या मी घेतच नाही, बैलगाड्या म्हणलं मोकळं होतं माझं. बरं मग पाय का फिरणार तिकडे. बरोबर मोठा माणूस आमच्या परिसरात, आणि 65-70 वर्ष वय असं म्हाताऱ्याचं. आणि एक दिवशी म्हातारं मेलं. हो एक दिवशी म्हातारं मेलं. आणि मेल्याच्या नंतर हे लोक मातीला काम करतात. मातीला लोक काही ना मातीला आलं नाही म्हणून काही जण दुसऱ्या दिवशी सावडायला आले. पण काही जणांना काही लोकांना 4-5 दिवसानंतर माहिती झालं की जालन्याचे नाना गेले म्हणून काही जण डायरेक्ट दाव्याला आले. आता आमच्याकडे गंगा नदी ना, गोदावरी गंगा नदीच्या काठावर दाव्याला आले. आणि दाव्याला आल्याच्या नंतर हे पब्लिक दाव्याला, इकडे प्रवचनाचा कार्यक्रम चालू आणि इकडे पिंडदानाचा कार्यक्रम चालू तिथं नदीच्या काठावर. पण गंमत अशी झाली दीपक दादा, कावळा शिवायला तयार. कशाला? गायच्या पिंडाला. कावळा शिवायला तयार नाही. कशाला? पिंडाला. काय करावं? एक जण काय म्हणला, मुलगा सुनबाई नातू दोघं तिघं जा पाया पडून हे तिथं गेले. नाना अमक तमक आता जे बोलाय ते बोल, इच्छा नाना परत आली तरी कावळा. आता काय करावं? प्रवचनवाले कोण व्हायचे? आता कावळा शिवाना लवकर काय करा? मग एक जण म्हणला एक काम करा, जेवढे पाहुणे रावळे आलेत ना घरातले नाते गोते, तुम्ही सगळे जा बरं, सगळे जण पाया पडू नये. हे सगळेच गेले, पाहुणे ते सगळे आलेले गेले. तिथे गेले, पिंडाच्या पाया पडले. नाना आमक सगळे बोलले, परत आले तरी कावळा. काय करावं? प्रवचन कावळा शिवायला तयार. काय करावं? गंमत अशी झाली, आबा त्या दाव्याला आलेला होता कारखान्याचा चेअरमन. तिथं त्या दाव्याला कारखान्याचा चेअरमन आलेला होता. 10-5 कार्यकर्ते उठले तिथून आणि चेअरमन कडे गेले. चेअरमन लांब बसलेले तिकडे झाडाखाली. चेअरमन कडे गेले
आणि चेअरमनकडे गेल्याच्या नंतर चेअरमन म्हणला इथं काय काम आहे? तिथंच बसायचं ना. हा का गप्पा मारायचा टाइम आहे का? तिथंच बसायचं ना. त्यातला एक कार्यकर्ता म्हणला काही म्हणा साहेब तुम्हाला जावं लागतंय. कुठं? चेअरमन मला कुठं? पिंडाच्या पाया पडायला. तिकडे म्हणा पिंडाच्या पाया पडायला. माझा का पाव नाही का तो मेल्याला? उग 130 एकर ऊस एका सोयीनं आपल्या कारखान्याला येतोय. पुढं पोरग इकडंच आणि हे समन टिकवा म्हणून मी आलो म्हणला. मला काय करायचं अजून एक तासभर का बसणार? आपण नसतो जात. कार्यकर्ते म्हणले काही म्हणा साहेब तुम्हाला जावं लागतं. ऐकाच आग्रह धरण उठिलं चेअरमनला उठवलं चेअरमन गेला तिथं. कुठं? पिंडापाशी. चेअरमन गेला अशा हात जोडे. त्या नाना म्हणायचे ना हात जोडे. म्हणला नाना काही चिंता करू नका. 8 दिवसात टोळी टाकतो ऊसा. 8 दिवसात टोळी टाकतो आणि सगळं ऊस घेऊन जातो. तसं म्हणलं की कावळे बघा चेअरमनला उठू द्या ना. कावळे सगळीकडे कावळे. म्हणजे माझा मुद्दा लक्षात आला का? उगे ना तिकडे नाव घ्यावं लागते नाही मग सगळे आपलं जात आहे. म्हणजे मला मुद्दा का मारायचा? जालन्याच्या नानानं शरीर सोडलं का नाही? सोडलं ना. शरीर सोडलं हो. शरीर सोडू द्या. शरीराचा संबंध कुठं सोडा? हा मेले तरी त्याचा ऊसाची वाढ काढा होता. ऊस कसा जाईल? तुम्ही जा म्हणा आम्ही नेऊन टाकू. नाही गेला तर रोज 2-2 खाऊ आम्ही ऊस. हो पण जाणं महत्वाचं आहे. म्हणजे आपण शरीर सोडतो पण शरीराचा संबंध सोडत नाही. हे बोलू आमच्या तुकोबाऱ्या म्हणजे आम्ही शरीर सोडत नाही शरीराचा संबंध सोडतो. शरीराचा संबंध कसा सोडतात? श्री गुरु सुदाम बाबाला उदाहरण देत असतात. आमचे बाबा म्हणत असतात तुम्ही नारळ पाहिलं का? नारळ काही नारळामध्ये खोबळा असतो. आता ज्या नारळात खोबळा आहे नारळ पाहिला ना कोण? हो नारळ काही नारळामध्ये खोबळा असतो. आता काही नारळ इथं नाही खोबळा निघणार मला माहिती ना. काही नारळात खोबळा असतो. आता ज्या नारळात खोबळा आहे प्रकाश बाबा ते नारळ कसं वाजत आहे? खुडखुड वाजतं का नाही? ज्या नारळात खोबळा आहे ते. आता मला सांगा तो खोबळा कुठे आहे? बोलू दादा. नारळात ना आतमध्ये ना. त्या खोबळ्यानं नारळामध्ये राहून आतमध्ये राहून कवटीला सोडलं का नाही? सोडलं ना. सोडला तो खडखड वाजायला ना. तसं तुकोबाऱ्या म्हणले द्यात राहून द्याचा संबंध आम्ही त्या खोबळ्यासारखा सोडला. म्हणजे देव जाओ आत्वा राव. द्याच ममत्व ना द्याची आसक्ती सुटली. यालाच म्हणायचं मरणा हाती सुटली काय. म्हणून आमचं शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. काय केलं तुम्ही साधन? विचार या निश्चय. विचार केला शरीर मरणाच्या तावडीतून सुटवलं सोडून घेतलं. आता शरीर मरणाच्या तावडीतून सुटल्या बाकीच्या गोष्टी कशा राहतील? चिंता खंती काहीच राहिलं नाही. अभंगाचं न सोनिया गेली खांती न सोनिया गेली खांती ना सोनिया गेली खांती. ना सोनिया गेली खांती. हो सहज स्थिती भोगाची सहज स्थिती भोगाची सहज स्थिती भोगाची ना सोनिया गेली खांती ना सोनिया गेली खांती सहज स्थिती भोगाची. सहज स्थिती भोगाची ना सोनिया गेली खांती. ना सोनिया गेली खांती. ना सोनिया गेली ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. आता खंती ना सोनिया गेली. चिंता राहिली नाही. काय आता चिंता दोघाला असते. संसारिकाला असते आणि परमार्थिकाला असते. संसारिकाला कोणती चिंता असते? नित्य उठवण्या खावयाची चिंता संसारिकाला. परमार्थिकाला काय मी उद्धार पावेन ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. पण आता चिंता राहिली का? हरी आला हाता मांगा काय भय चिंता. म्हणजे भय सुद्धा राहिलं नाही. भय म्हणजे माणसाला सगळ्यात जास्त भीती कोणाची वाटायची? बायकोची आपली काळाची. पण आता ते सुद्धा भय काळाची भीती राहिली नाही. मनोनी जीव भ्याला किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. मनोनी जीव भ्याला
पण आता चिंता राहिली नाही. नाचुनिया गेली खंती आणि सहज स्थिती भोगाची मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. आता आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यालाच वाची भीमाबाई मसू पाटील बोरगुडे. बाई म्हणायचे का सगळे? आजी आजी आजीना विचारलं आजी प्रवास. आजच्या प्रसंगानुसार चिंतन केलं तर सासर सोडलं, आता माहेराचा प्रवास धरला. माहेराचा प्रवास धरला म्हणजे मी अनेक वेळा सांगत असतो, तुम्ही आम्ही राहतोच ना, हे सासरी, हे सासरी म्हणजे ज्यांचे लग्न झाले त्यांना सासर असतं काय नाही, असं काय नाही बरं. ज्यांचे नाही झाले त्यांना सासरी, ज्यांचे नाही झाले त्यांना कोणतं सासरी? शरीर ही सासरवाडी, शरीर ही सासरवाडी. आता सासरा असतो, सासू सासरा सगळे असते सासरवाडी. शरीरात बी आहेत ना, शरीरात पण आहेत. कोण? अहंकार हा सासरा आहे. जे अहंकार तनुषी वालभ पडले ज्ञानोबराय म्हणले, अहंकार रूपी सासरा आहे शरीरात. आणि सासू कल्पनेचे सासुचा बहुताची जाचू द्वैत बाबा चांडोनिया ब्रह्मपदी नाचू, ब्रह्मपदी नाचू चला बाई वृंदावन्या. कल्पना रूपी सासू, कारण कल्पना विद्या तिने झाला जीव. कल्पना रूपी सासू आहे, अहंकार रूपी सासरा आहे. आणि नंद आता 4 नंद आहेत त्या शरीरात. सासरे तसं विचार केला तर 3 सांगितले. दीर 6 आहेत. कोणते? माझ्या मुळाचे 3 सासर, 2 वाईट आहेत खरे, एक आहे गरीब बिचार, मानित नाही मी त्याला ग बाई बाई, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला. 3 सासरे. आणि दीर माझ्या मुळचे 6 धीर, काय सांगो त्यांचा को विचार, काम क्रोध मद मत्सर, दंभ अहंकार गांजे मजला ग बाई बाई, जाते ग माहेर. हे धीर. आशा मनसा तृष्णा कल्पनेने घात केला या 4 जणीने, वासना नंद मोठे चावटीने, धरिते गाला ग बाई बाई. हे नंद आहे. सासू माया सासू मोठी दांगडी, तिला लय प्रपंचाची गोडी, येता जाता मारे ते थापडी, धरी ती गालाच्या गालाला ग बाई बाई, जाते ग माहेरा. हे सासरी. सासर म्हणलं माणसाला त्रास असतोच, महाराज त्रास असतोच. उभं गले सासरी आता मज माहेर सिन्याव. हे सासर म्हणलं त्रास, आणि प्रत्येकाला मग माहेरला जाण्याची इच्छा होती. बाईने विचारलं, बाई आजी प्रवास? ते म्हणलं गुरुजी इथलं नातं गोत संपलं, नाताळीचं आमचं नातं गोत संपलं, आता माहेराचा प्रवास धरला. म्हणले आज 1 वर्ष ना अचानक प्रवास संपत असतो. माहेराचा प्रवास चालू झाला. माहेर कोणतं? आता 2 आहेत. ज्ञान मार्गानं निरंजनी आम्ही बांधिले घर, आणि भक्ती मार्गानं माझे माहेर पंढरी. माहेराचा प्रवास 5 मिनिटं थांबू. आपुल्या मायेरा जायना मी आता, आपल्या माहेरा आपुल्या मायेरा जायना मी आता, आपल्या माहेरा जाईना मी आता, जायना गे माये गया पंढरपुरा, जाईना गे माये गया पंढरपुरा, भेटन मायेरा आपुल्या, भेट
बरवे बरवे पंढरपूर बरे ग रायाचे नगर विठोबारायाचे नगर माझे माहेर पंढरी पंढरपूरला निघून आले म्हणले. आजीने विचारलं पंढरपूर माहेर झालं म्हणले. पण आता माहेरात गेला माणसाला आई वडील असतात ना. आजीने विचारलं आजी तुम्हाला? ते म्हणले आहेत आता. कुठं? पंढरपुरात. सकळही गोत माझे पंढरी सिंग जाण सगळं आता गणगोत पंढरपुरात ते नात्याचं मग नातं गोत सुटलं म्हणल्या. माहेरात निघून आले. पण आजीने विचारलं माय बाप पुण्यात माहेर म्हणले आता मी लई मोठ्याची लेखी माहेराचा परिचय द्या ना. 2 मिनिटात परिचय देऊन थांबू. एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण. एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण. करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी. पंढरपूरला निघून आले म्हणजे पंढरी. पण आजी माहेर कुठे? आई भिवरी जाती, आई भिवरी जाती, आई भिवरी जाती. पंढरपूरला निघून आले. पण आजी नाही तर आजी माहेरात गेला माणसाला आई वडील असते. तुम्हाला ते म्हणले नैतळ्याचं मग नातं गोत सुटलं म्हणले. आपण माय बाप आता पंढरपुरातच आहे. पंढरपुरात कोणी? जगाचा मालक आमचे वडील झालेत म्हणले आणि जगाची मालकीण आमची आई झाली. आजी नाही तर आजी नाव सांगा ना तुम्ही माय बापाला. त्या म्हणल्या सांगू बाप पांडुरंग परमात्मा आमचे वडील झालेत म्हणले. आणि रुक्मिणी माता आमची आई झाली. पण आजी नाही तर आजी तुम्हाला बहीण नाही का? बहीण नाही. आता जरी आजी तर सख्खी बहीण आली असली आजींची तर तिचं मग नातं देहात होते म्हणल्या देहात. पण आता इथं बहीण राहिली नाही. बहीण आता पंढरपुरातच आहे. कोण आहे बहीण? ओंकार दादा आपल्यासारख्यानं स्नान करावं आणि आपले पाप धुवून जावं एवढं सामर्थ्य आमच्या बहिणीचे म्हणजे. कोण आहे बहीण तुमची? नाव सांगू म्हणल्या. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा करीत असे पाप भंग, करीत असे पाप भंग. चंद्रभागा बहीण झाली म्हणजे. पांडुरंग परमात्मा वडील, रुक्मिणी माता आई आणि चंद्रभागा बहीण. पण आजी नाही तर आजी तुम्हाला भाऊ नाही का? आता येतलचं काय मला माहित नाही. पण आता भाऊ पंढरपुरात नक्की म्हणले. 1 वर्षापासून भाऊबीज आणि रक्षाबंधन पंढरपुरातच. विठोबाचे राज्य आम्हा नित्य देव. येताला भाऊ नाही राहिला म्हणल्या. भाऊ पंढरपुरातच. पंढरपूर
पंढरपुरात कोण आहे भाऊ? निर्गुण परमात्मा सगुण रूपाला आणावं एवढं सामर्थ्य आमच्या भावाचं नाही. पण आजी नाही तर राजी. भावाचं नाव सांगा ना. कुंडलिका राय बंधू, कुंडलिका राय बंधू, जाती जाती काय सांगू. कुंडलिका राय बंधू. कुंडलिकरांचा भाऊ झाला म्हणजे चंद्रभागा बहीण, कुंडलिकराय भाऊ, रुक्मिणी माता आई आणि पांडुरंग परमात्मा वडील, विठ्ठला बाप माय, सगळा आता देव झाला म्हणल्या. नातळ्याचं नातं गोत तुटलं म्हणलं, आता मारला निघून आलं. पण देवाकडे प्रार्थना आहे. देवा आजी एक वर्ष झालं ना जाऊन, आणि आजींच्या नातवानी हा जो ज्ञानयज्ञ सोहळा आणि अन्नदान सोहळा ठेवला ना बा, आजींच्या नातवानी श्री रामभाऊ विश्वनाथ बोरगुडे, लक्ष्मण विश्वनाथ बोरगुडे, भरत विश्वनाथ बोरगुडे, बाळासाहेब विश्वनाथ बोरगुडे आणि संजय विश्वनाथ बोरगुडे यांनी हा जो ज्ञानयज्ञ सोहळा आणि अन्नदान सोहळा ठेवलाय ना, आबा देवाकडे प्रार्थना आहे. देवा या कीर्तनाचं आणि अन्नदानाचं सगळं पुण्य एका जागा जमावा आणि आजीला तुमच्या चरणाजवळ जावं. उत्तमची गती तो एक. आजी नाही तर आजी का जाण्याची घाई केली, तो का म्हणे माझं धाडीले निरोप, किंवा येते माहेरची आठवण. एका जनार्दनी आणि माहेरची आठवण, आणि माहेरची आठवण. रोपार चला हर गल्ले चला. हरी जय जय 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 हरी कुंडली कवर हरी विठ्ठल देवा हरिनाथ बर कुमार भोगाची अजून न देखेसे झाले श्रम, आलेवर हाताई श्रम राहिलं नाही का आलेवर म्हाताई. पण सगळं झाल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलं काय, हा जीव शिवून वेगळं नाही हे आमच्या लक्षात आलं. अभंगाचं शेवटचं चरण. तू कमन कैची कीव तू कमन कैची कीव तुका मन कैची कीवा, तुका मन कैची कीवा. मोठे जीव निरा बैठे जीव निरा नाचोनिया गेली खाती, नाचोनिया गेली खाती. मोठे जीवन निराळा, मोठे जीवन निराळा. नाचुनिया गेली गावी, सगळी भोगाची. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.
सोन्या गेले कंकणी सहज असो या तमत्यात अवकाश धावत्या वेळेमध्ये जो काय बोलण्याचा प्रयत्न केला जे काय बरोबर असेल ते गुरुरायांचे जे काय चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणा झालेली सेवा गुरुरायांच्या चरणी तुम्हा श्रोते माबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो पुन्हा एकदा उपस्थित आदरणीय गुरुस्थानी श्रीहत्तेपरायण रोहिदास आबा जगदाळे आबा उपस्थित आहेत आदरणीय श्रीहत्तेवर माझ्यावरती त्यांचं नितांत प्रेम आहे आमचे प्रकाशजी महाराज नायकवाडे गुरुजी उपस्थित आहेत उपस्थित श्री हरिहत्तेपरायणचे नवनाथजी महाराज गोरगुडे महाराजांच्या संपर्कातून हा सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आदरणीय आमचे गुरुबंधू ओंकारजी महाराज आणि शेवटी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अतुलजी महाराज परदेशी अतुलजी महाराजांच्या संस्थिती बालगोपाळ मंडळी एकदा विद्यार्थ्यांकरता पुन्हा आठवण चौकदार मंडळी सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो येतो मग हॅलो आज या ठिकाणी भीमाबाई मसू पाटील गोरगुडे यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी सर्व नातेवाईक ग्रामस्थ मंडळी जमलीत या ठिकाणी विशेष करून आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले रत्न गायनाचार्य हरिभक्तपरायण देवीदास महाराज जगदाळे त्यानंतर प्रकाश महाराज नायकवाडे आणि आपल्या आंबेवाडी गावचं भूषण संजू मामा कोटकर आणि सर्वच मंडळी आंबेवाडी गाजरवाडी शिवरे बोकडदरे या ठिकाणी सर्वच मंडळी या ठिकाणी उभी आहे टाळ वाजवली त्यांच्या या ठिकाणी अभिनंदन विशेष करून ज्यांनी आपल्याला पखवाजाची या ठिकाणी साथ दिली ते आपल्या खडक माळेगाव येथील हरिभक्तपरायण रायते बाबा यांचे चिरंजीव ओंकारदादा रायते यांनी आपल्याला वेळेवर येऊन या ठिकाणी उपस्थिती साथ दिली त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी शिमग्याहून आलेले साऊंड सिस्टीम रामलखन नवनाथ भाऊ रायते अतिशय गोड असं साऊंड सिस्टीम या ठिकाणी त्यांनी दिली त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि आपल्या गावातील शिवासंभा चोपदार बालदार या ठिकाणी उपस्थित त्यांचं अभिनंदन आणि विशेष करून त्र्यंबकेश्वर येथून आलेले आपले वारकरी भूषण अतुल महाराज परदेशी यांचे सर्व बाल कलाकार त्र्यंबकेश्वरून आपल्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेत त्यांचं या बालगोपाळांचं एकदा टाळ्या वाजून आपण अभिनंदन करू त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमाला विशेष ज्यांची कीर्तन सेवा आम्ही 3-4 महिन्यापूर्वी या ठिकाणी नियोजन केलं अतिशय गोड आवाज अतिशय गोड चिंतन या ठिकाणी जालन्याहून आलेले हरिभक्तपरायण अर्जुन महाराज मोठे खरंच अर्जुन नावासारखे आणि मोठ्या नावासारखं मोठं व्यक्तिमत्व आपल्या या नैताळात मला लाभलं असं तर हे कीर्तन खरं तर मोठ्या मोठ्या सप्त्यामध्ये असतं आणि बाबांना मी विनंती करतो आमच्या नैताळा नगरीमध्ये पुढच्या वर्षी सप्त्यामध्ये आम्हाला तारीख द्या आणि ती तारीख त्यांनी घेतली असं मी समजतो आणि या ठिकाणी सर्वच शूटिंगवाले भाऊ सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आमच्या गावातील विनेकरी बाबा यांचं या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी सर्वांना विनंती आहे जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये आणि विशेष करून या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मी आबांना उपस्थिती पुढे घेतो पुढे या आणि ज्यांना ज्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे त्यांनी या ठिकाणी माईकवर यायचं आहे आणि आजींना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आहे या. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोलिले पुढे करा क्षमा करा क्षमा करा